हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहत माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे। इथे मी बघा तुम्हाला अशी झटपट रेसिपी दाखवणार आहे। अवघी 5 मिनिटाचा व्हिडिओ आहे। संपूर्ण व्हिडिओ पहा, मध्ये जरा पण स्किप करू नका मैत्रिणींनो। तुम्ही काय म्हणजे असे काही लोक काय करतात, पळून व्हिडिओ पाहतात, म्हणजे त्यातले काही तुम्हाला समजत नाही, मग कमेंट करतात की ताई हे नाही टाकलं ते नाही टाकलं। तर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला समजेल सगळं मी कोणत्या पद्धतीने बनवते, कशी बनवते ते, आणि त्या पद्धतीने पण तुम्ही करून बघा। खूप मस्त रेसिपी असतात, छोट्या असतात रेसिपी, पण छान असतात ह्या। इथे बघा कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि त्याच्यामध्ये मी 1.5 पळी तेल टाकून घेतलेले आहे। हिरवी मिरची लसूण तेलावर टाकून दिलेलं आहे आणि आपल्याला छान परतून घ्यायचं आहे हिरवी मिरची लसूण परतल्याच्या नंतर आपल्याला मैत्रिणींनो पुढे काय करायचे, कांदा बघा मीडियम साईजचा एक कांदा घेतलेला, बारीक एकदम चिरून तो टाकून द्यायचा आहे आपल्याला तेलावर। तर चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। छान कमेंट करा, व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा। तर पाहू शकता इथे मी कांदा छान तेलावर असा परतून घेणार आहे, आणि कांदा शक्यतो एकदम बारीकच चिरा, ह्या रेसिपीला कांदा बारीकच लागतो। मस्त आपला कांदा थोडासा परतल्याच्या नंतर आपल्याला मीडियम साईजचा इथे टमाटा मी एकदम बारीक चिरून घेतलेला तो टाकून दिलाय, आणि टमाटा पण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचा आहे, चांगला मऊ होईस्तोवर। खूप सोपी रेसिपी आहे मैत्रिणींनो, नक्की ट्राय करून बघा। थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया, कोथिंबीर पण तेलावर छान परतून घ्यायची अशा पद्धतीने। टिफिनसाठी ही रेसिपी अगदी झटपट होणारी आहे आणि सगळ्यांना आवडण अशी रेसिपी आहे मैत्रिणींनो। ते छान हे बघा परतले गेलेले आहे कांदा आणि टमाटा, पाहू शकता तुम्ही। त्यानंतर आपल्याला पुढे काय करायचं, 1 चमचा मी इथे हळद घेतली बघा, छोटा चमचा आहे। त्यानंतर इथे धना पावडर टाकून घ्यायची आपल्याला 1.5 चमचा, बेडगी मिरची पावडर कलरची रंग खूप छान येतो, अर्धा चमचा मी ते टाकून घेणार आहे बेडगी मिरची पावडर। आणि हे मसाले आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचे अशा पद्धतीने। दुसरे काही मसाले मी टाकले नाही मैत्रिणींनो, कारण हिरव्या मिरच्याचा मी इथे वापर केलेला आहे, त्यामुळे लाल तिखट टाकलं नाही। तुम्हाला जर टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता। तर इथे बघा मी अंडा, आता हे अंडा फोडून घेणार आहे ह्याच्यामध्ये। 2 अंडी घेतलेली आहेत मी, 2 अंड्याचीच आपल्याला ही रेसिपी बनवायची। माणसं जास्त असली तर तुम्ही जास्त पण अंडी घेऊ शकता, साहित्य पण जास्त घेऊ शकता, पण मला इथे थोडीशी भाजी करायची, ह्याची भाजी म्हणजे भुर्जी बनवायची मला थोडीच, त्याच्यामुळे मी 2च अंडी घेतलेली आहेत। तुम्हाला जर जास्त करायचे असेल तर तुम्ही जास्त अंडी पण घेऊ शकता, कांदे टमाटा हे वाढू शकता त्याच्यामध्ये। चवीनुसार मीठ टाकून घेतले, पाहू शकता। मीठ टाकून झाल्याच्या नंतर छान मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीने। एका टिफिनसाठी ही भाजी भरपूर होती मैत्रिणींनो, 2 अंड्याची। आणि अशा पद्धतीने तुम्ही ही भुर्जी बनवली आहे का कमेंट करून नक्कीच सांगा मला। नसन बनवली तर व्हिडिओ संपल्या लगेच करायला घ्या, लाईक करायला विसरू नका मैत्रिणींनो। व्हिडिओ पाहता एक लाईक नक्कीच झालं पाहिजे। पाहू शकता छान मिक्स करून घेतलेलं आहे मी। त्यानंतर कोथिंबीर टाकून घ्यायची आपल्याला, भरपूर सारी मी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली ती टाकून दिलेली आहे। कोथिंबीर आपली भुर्जी झाल्याच्या नंतरच कोथिंबीर टाकायची, म्हणजे रंग पण भुर्जीचा छान दिसतो आणि खायला पण टेस्टी लागते। छान मिक्स करून झालेलं आहे। तर ही रेसिपी तुम्हाला भुर्जीची कशी वाटली मैत्रिणींनो, कमेंट करून नक्कीच सांगा। चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। छान कमेंट करा, व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून मला नक्की सांगा। आणि कुणाला भुर्जी आवडती मला नक्की सांगा तुम्ही।
चपातीसोबत भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता। अशी मस्त टेस्टी भुर्जी झालेली आहे बघा आपली। सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो, लाईक करायला विसरू नका। अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन। तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो, पुन्हा भेटू दुसऱ्या रेसिपी सोबत।